दरम्यान वन नेशन आणि वन इलेक्शन या योजनेवर या विधेयकावर खरं तर आता नाना पटोले यांनी टीकास्त्र डागलेला आहे। मतदान न करणाऱ्यांच्या सुविधा बंद करायला हव्यात असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। तर 4 राज्यांच्या निवडणुका एकदम घेऊ शकत नाही अशी स्थिती असल्याचंही नाना पटोलेंनी म्हटलंय। जे कारण त्याच्यामध्ये सांगली जातात की लोकांचा मतदानाचा टक्का वाढेल, मग केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे की 100% मतदान केलं गेलं पाहिजे आणि कंपल्सरी केलं पाहिजे। अनेक देशामध्ये आहे आणि जे लोक मतदानाला जात नाही तर त्यांच्या ज्या सुविधा असतात शासनाकडून त्या बंद केल्या जातात असा कायदा आहे, अनेक देशामध्ये राबवला जातो, तो कायदा केला पाहिजे। नरेंद्र मोदीजींनी 15 ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं होतं त्याच्यातही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वन नेशन वन इलेक्शन या देशामध्ये लागू करू। पण आपण पाहिलं की 15 ऑगस्टच्या नंतर 4 राज्याच्या निवडणुका देशामध्ये लागल्या होत्या। त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर होतं, हरियाणा होता, झारखंड होतं आणि महाराष्ट्र। जे सरकार आणि जो निवडणूक आयोग 2-2 राज्याच्या निवडणुका घेतं, 4 राज्याच्या एकदम घेऊ शकत नाही, तर ते आता वन नेशन वन इलेक्शन करतात। हे फक्त जुमलेबाजी आहे।